नमस्कार. आज आपण गीतेवर चिंतन करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. हे सगळं चिंतन करण्याची प्रेरणा मला आमच्या दोघी बहिणी आहेत इथे, अनघाताई जोग आणि व्योमाताई देशपांडे यांनी दिली आणि यांनी विनंती केली की आपण गीतेवर थोडंसं चिंतन करावं. त्यांनी विनंती अशी केली की गीतेचा एक एक श्लोक घ्यावा आणि त्या श्लोकाचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तर त्यांना उत्तर देताना मी हे म्हटलं की मी गीतेचा स्कॉलर नाही आहे. मी गीतेवर अभ्यास केलेला नाही आहे. मी गीतेचा विद्यार्थी आहे आणि ती गीता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशी आपण आणू शकतो, तिचा आपल्याला काय उपयोग होऊ शकतो, याबद्दल मी बरंचसं चिंतन केलेलं आहे आणि प्रयोग केलेत मुख्य म्हणजे. कारण की समजा आपण जर प्रयोग केले, तर त्यामुळे त्या प्रयोगांमुळे आपल्याला जे काही आपण करतो त्याचा अनुभव येतो आणि आपला जो अनुभव असतो ना, तो सत्य असतो. कारण या जगामध्ये आपल्या अनुभवाखेरीज आपल्याला काहीही माहिती नसतं. म्हणजे आपण विचार करून बघा, की आपल्याला आपल्या स्वतःच्या अनुभवाखेरीज काही अनुभव आहे का? नाही आहे. आपला जो काही अनुभव आहे आत्तापर्यंतचा, तो सगळा अनुभव केवळ आपलाच आहे. तो अनुभव इतर कोणालाही नाही आहे. आणि आपल्याला जो काही अनुभव आहे, तेवढाच फक्त आपल्याला अनुभव आहे. त्याच्याशी जास्त अनुभव नाही आहे. उदाहरणार्थ, माझा जो अनुभव आहे तो तुम्हाला नाही आहे आणि तुमचा जो अनुभव आहे तो मला नाही आहे. तुम्हाला ज्या कुठल्या गोष्टी माहिती आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आतमध्ये माहिती आहेत. तुमच्या मनाने त्या ग्रहण केलेल्या आहेत, म्हणून तुम्हाला त्या माहिती आहेत. गीतेमध्ये मुख्य शिकवण जी आहे, ती ही आहे की अर्जुनाला मोह झाला होता. मोह ह्या शब्दाचा अर्थ हा आहे की मी जो आहे, तो मी नाही आहे, असं मला वाटणं किंवा मी जो नाही आहे, तो मी आहे, असं मला वाटणं. हा मोह आहे. तर जो मी नाही आहे, तो मी कधीच नसतो आणि जो मी आहे, त्याच्या व्यतिरिक्त मी कधीच काही नसतो. परंतु मी जरी जो आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी आहे असं मला वाटतं. याला म्हणतात अध्यारोप म्हणजे सुपर इम्पोजिशन. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट दिसते, परंतु ती गोष्ट काय आहे, हा जो अध्यारोप आहे, हे जे सुपर इम्पोजिशन आहे, हे आपण त्याच्यावर करत असतो. म्हणजे कसं आहे, की आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवर, आपल्या फोनच्या स्क्रीनवर माझं चित्र दिसतंय. ठीक आहे ना? दिसतं काय आहे? दिसते आहे एक आकृती आणि दिसतात रंग. तर ती आकृती आणि ते रंग एवढंच फक्त आपले डोळे ग्रहण करतायत. परंतु ही आकृती आणि हे डोळे किंवा हे रंग म्हणजे विक्रम पत्तरकेने किंवा म्हणजे हा वक्ता. हा जो अध्यारोप आहे, हा आपण त्याच्यावर करत असतो. माझ्या तोंडातून केवळ ध्वनी येतोय. आपल्या कानामध्ये केवळ ध्वनीच येतोय. त्या ध्वनीला आपण अर्थ प्रदान करतोय. म्हणजे माझ्या तोंडातनं केवळ ध्वनी निघतोय. आपल्या सगळ्यांना मराठी कळतंय, म्हणून ह्या ध्वनीला आपल्याला जी मराठी भाषा कळते, त्याच्या आधाराने आपण अर्थ लावतो आणि तो अर्थ आपण ग्रहण करतो. आता होतं काय आहे, की माझ्या मनामध्ये जो विचार आहे किंवा माझ्या मनामध्ये जी भावना आहे, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी भाषा हे एक माध्यम आहे. माझ्या मनातला विचार जो आहे, त्याचं जे मूर्त स्वरूप आहे, मटिरियल मॅनिफेस्टेशन, ते म्हणजे ही भाषा आहे. ठीक आहे? तर काय झालं, की माझा विचार जो आहे, तो मूर्त झाला. सो द ॲब्स्ट्रॅक्ट थॉट इन माय माइंड became manifested as the sound. That sound traveled through this
इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीडियम, टेलिकम्युनिकेशन मीडियम, म्हणजे माझा आवाज जो आहे तो या सगळ्या माध्यमातून, माझ्या लॅपटॉपमधून, माझ्या मायक्रोफोनमधनं, लॅपटॉपमधून, सॅटेलाईटमधनं, तुमच्या फोनमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये, तिथून बाहेर येऊन पुन्हा त्याचं परिवर्तन ध्वनीमध्ये झालं. तो ध्वनी आपल्या कानात गेला. कानाचे पडदे हलले. मग ती जी संवेदना होती ती माझ्या मेंदूमध्ये कुठेतरी गेली आणि मग तिथे काहीतरी घडलं आणि मग त्याचा मला जो एक अनुभव आला, त्याच्यावरून मला हे कळलं, की माझ्याशी कोणीतरी बोलतंय. ही सगळी प्रक्रिया क्षणार्धात घडत असते. म्हणजे मी समजावून सांगायचं म्हणून ही सगळी प्रक्रिया सांगितली. परंतु झालं काय किंवा होतंय काय, की माझ्या तोंडातनं जो ध्वनी निघतोय, तो ध्वनी तुम्हाला तुमच्या आतमध्ये अनुभवायला येतोय आणि तो जो अनुभव आहे, त्याच्यावर आपण अध्यारोपित केलेला आहे एक विचार. कुठला विचार? होपफुली माझ्या मनात जो विचार आहे तोच. नाहीतर काय होईल, की माझ्या मनातला विचार तुमच्या मनामध्ये तसाच्या तसा जाणार नाही ना. तर त्याच्यासाठी गरज काय आहे? त्याच्यासाठी गरज ही आहे, की माझी जी भाषा आहे, ती भाषा सोपी, सरळ, साधी असावी. तुम्हाला समजेल अशी असावी आणि त्या भाषेचा सरळ, सहज, सोपा अर्थ आपल्याला ग्रहण करता यावा. असं जर झालं, तर हे जे चिंतन आहे, हे माझ्या मनातला भाव तुमच्या मनामध्ये तसाच्या तसा प्रकट करेल. जर आपण आपल्या मनामध्ये दुसरा कुठलाही भाव ठेवला नाही, आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह ठेवला नाही, आपल्या मनामध्ये दुसरे कुठलेही विचार येऊ दिले नाही. समजा आपण आत्ता जे ऐकतो आहोत, ते समजा लक्षपूर्वक ऐकलं, तर माझ्या मनातला जो भाव आहे किंवा माझ्या मनातला जो विचार आहे, तो विचार, तो भाव तुमच्या मनामध्ये तसाच्या तसा प्रगट होऊ शकतो. व्हायला हवा आणि तसा जर झाला, तर माझी जी अनुभूती आहे, ती तुम्हाला येऊ शकते. कारण की आपण जे पहिले बघितलं ना, की आपलं जे आयुष्य आहे, ते केवळ आपली अनुभूती आहे. आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच माहिती नाहीये. तर हे जर आपल्याला कळलं, तर मग आपण काय करू, की ही जी अनुभूती आहे, ही ॲक्युरेट कशी काय होऊ शकेल? किंवा ही जी अनुभूती आहे, ही अनुभूती केवळ भास नसून हे सत्य आहे. सत्य आणि असत्य याच्यामधला विवेक मला कसा काय करता येईल? मी स्वतःला जे समजलेलो आहे, ते खरोखरीच मी आहे किंवा नाही, हे मला कसं कळेल? हे सगळं करण्याची जी प्रक्रिया आहे, ह्या सगळ्या प्रक्रियेचा जो सारांश आहे, ह्या प्रक्रियेचं जे एक अंडरस्टँडिंग आहे, ते अंडरस्टँडिंग, ती समज किंवा ती समजूत आणि ती समजूत, ती समज किंवा तो अनुभव आपल्याला प्रत्येकाला कसा काय येऊ शकतो? त्याच्यासाठी कुठल्या-कुठल्या मार्गाने आपण जाऊ शकतो? कुठले उपाय आहेत? कुठले योग आहेत? तर हे सगळं गीतेमध्ये आलेलं आहे. तर ह्या गीतेचं जे बॅकग्राऊंड आहे म्हणजे पार्श्वभूमी जी आहे ती अशी आहे, की महाभारताची कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. महाभारतामध्ये कुरु वंशातल्या सगळ्या लोकांचं वर्णन आहे. कुरु वंशातले लोक म्हणजे कौरव. तर ह्या कौरवांमध्ये दोघे भाऊ होते. एक भाऊ होता धृतराष्ट्र, जो मोठा भाऊ होता आणि तो आंधळा होता. आणि त्याचा भाऊ पंडू, ज्याला पंडू रोग झालेला होता. तर ह्या पंडूचे 5 मुलं होते आणि धृतराष्ट्राचे 100 मुलं होते. आणि ह्या दोघांमध्ये गृहयुद्ध सारखं झालेलं होतं. धृतराष्ट्राला असं वाटायचं, की माझा मुलगा दुर्योधन तो राजा व्हावा. आता हा लहान-मोठा कोण होता वगैरे याच्यामध्ये आपण पडू नये. कदाचित मी तुम्हाला चुकीचं सांगितलं असेल, पण कथेचा जो गाभा आहे किंवा कथेचं जे तात्पर्य आहे, ते जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यातलं जे निटी-ग्रिटी डिटेल म्हणतो ना आपण, ते तितकं महत्त्वाचं नाहीये. आपण असं समजू, की हे 2 भाऊ होते. कोण मोठा, कोण छोटा हे सोडून देऊ आपण. ठीक आहे. धर्मराज मोठा की दुर्योधन मोठा वगैरे हे सगळं आपण सोडून देऊ. फॉरगेट अबाउट इट. परंतु धृतराष्ट्राची 100 मुलं एका बाजूला आणि पंडूची 5 मुलं दुसऱ्या बाजूला. त्यानंतर कुंती ही पांडवांची जी आई,
तिला एक लग्नापूर्वी झालेला मुलगा म्हणजे कर्ण, त्याला माहितीच नाही की आपण कोण आहे. त्याला सारखं वाटत होतं आयुष्यभर की मी म्हणजे सूतपुत्र. तर एनिवे, तर तो कौरवांच्या बाजूला. तर हे अशा प्रकारचं गृहयुद्ध, सिव्हिल वॉर, अशा प्रकारचं ही घटना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्या घटनेमध्ये अनेक प्रकारचे उपाय योजून किंवा डिप्लोमसी वगैरे करून युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तो काही यशस्वी नाही झाला. त्यामुळे ते युद्ध सगळ्यांच्या उरावर येऊन पडलं शेवटी. तर युद्ध करणं तर भाग आहे. तर युद्ध करायला आल्यानंतर युद्धामध्ये जे जमलेले असतात ते कोण असतात? ते योद्धे असतात. आणि त्या योद्ध्यांनी माझी बाजू आणि विरुद्ध बाजू या दोन्ही बाजू पूर्णपणे समजून घेतलेल्या असतात. आणि मग मनाशी हे ठरवलेलं असतं किंवा ठरवायला पाहिजे असतं की माझ्या बाजूचा विजय व्हायला पाहिजे. अशा प्रकारे युद्ध खेळलं जातं, नाही का? तर तशा प्रकारचं युद्ध जेव्हा झालं, तेव्हा अर्जुनानी जोपर्यंत युद्ध हे सुरू झालेलं नव्हतं, त्याच्या आधी अनेक प्रकारच्या लढाया जिंकलेल्या होत्या. अनेक प्रकारची युद्ध तो खेळलेला होता. आणि तो जगातला सर्वोत्तम योद्धा, सर्वोत्तम धनुर्धर अशा प्रकारची त्याची ख्याती होती. त्यांनी एखाद्या पाण्याच्या भांड्यात बघून आणि त्याच्यातल्या प्रतिबिंबाकडे बघून धनुष्यबाणांनी त्याच्यावर लटकत असलेला एक जो मासा होता, त्याचा डोळा फोडला होता आणि त्याच्यामुळे द्रौपदीचं लग्न पांडवांशी झालं होतं वगैरे. ही सगळी कथा महाभारतामध्ये आहे, राईट? तर अशा प्रकारचा जो योद्धा होता की ज्याला धनुर्विद्येमध्ये कोणीही हरवू शकत नव्हता, अशा प्रकारचा योद्धा. तर तो तर कुठल्याही युद्धाला सामोरं जाण्यासाठी तयार होता, क्षत्रिय होता. युद्धाच्या मैदानावर आल्यानंतर सुद्धा आपण ज्याला आज ॲटिट्यूड म्हणतो, दर्प, गर्व, तो होता त्याच्यामध्ये. त्यांनी कृष्णाला म्हटलं की माझ्याशी इथे युद्ध खेळायला कोण आलेत, त्यांच्यासमोर मला घेऊन जा. मी बघतोच कोण आलं इथे माझ्याशी युद्ध करणार. मी तर सगळ्यात मोठा योद्धा आहे या जगातला. तर कृष्ण हुशार असतो. त्याला माहिती असतं की ही वेळ चांगली आहे अर्जुनाला सांगण्याची, अर्जुनाला पटवून देण्याची किंवा अर्जुनाला दाखवून देण्याची की तो कोण आहे. कारण की तो स्वतःला धनुर्धर, योद्धा, जगज्जेता असं समजतं आणि स्वतःला खूप शहाणा समजतं. आणि हे जे माझे गाढव चुलत भाऊ आहेत, दुर्योधन, दुशासन आणि आणखीन सगळे 100, त्या सगळ्यांना मला आता धडा शिकवायचा आहे. अशा प्रकारची ही रचना आहे. तर त्याच्यामध्ये मग कृष्ण अर्जुनाला म्हणतो की बाबा हे बघ, युद्ध तुला कोणाशी करायचं माहिती आहे? तर तो रथ बरोबर भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांच्या समोर नेऊन ठेवतो. तर तुला युद्ध जे आहे ना, ते शत्रूंशी नाही करायचं आहे. तुला युद्ध हे आपल्या लोकांशी करायचं. त्यांना बघितल्यानंतर मग हा गर्भगळीत होतो. त्यांना बघितल्यानंतर मग तो म्हणतो की हे तर माझ्या वडिलांचे काका आहेत भीष्माचार्य, हे माझे गुरु आहेत द्रोणाचार्य, मी ह्यांना कसं मारू? म्हणजे कसं की इतर कोणाच्या वडिलांचे काका असले तर त्यांना मारायला हरकत नाही, इतर कोणाचे गुरु असले तर त्यांनाही मारायला हरकत नाही, परंतु हे माझे गुरु आहेत, हे माझ्या वडिलांचे काका आहेत, ह्यांना मी कसं मारू? तर माझे आणि परके, आपपर, आपपर भाव जेव्हा आपल्या मनामध्ये असतो, तीच 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 खरी दुःखाची सुरुवात असते. हे दाखवून देण्यासाठी गीता आहे. तर अशा प्रकारे जेव्हा कृष्ण अर्जुनाला भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांचं दर्शन घडवतं, तेव्हा अर्जुनाची मती फिरते आणि मग तो अनेक प्रकारचे आर्ग्युमेंट्स करायला लागतो. आपल्या इथे जे वकील लोक आहेत,
त्यांना याच्याबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही. त्यांना माहिती आहे आर्ग्युमेंट कसं करायचं. म्हणजे काय आहे की जे खोटं असेल ते खरं कसं आहे ते सिद्ध करायचं. खोटं असलं तरी सिद्ध करायचं, कारण की माझा क्लायंट जो आहे तो मला याच्यासाठी फी देतोय. सगळेजण करतात असं नाही आहे. असा प्रसंग कोणावर येऊ पण नाही. आणि जो खरा वकील असेल तो असं कधी करणार पण नाही. तो आपल्या आशिलाला विचारेल, त्याच्याकडनं ही सगळी त्याची बाजू समजावून घेईल आणि त्याची बाजू जर सत्य असेल तर ती त्याचं प्रतिपादन करेल फक्त. खोटं जर असेल तर त्याचं प्रतिपादन करायला जो खरा वकील आहे तो उभाच नाही राहणार. परंतु असं अर्जुनाचं नव्हतं. अर्जुनामध्ये आपपर भाव होता. त्यामुळे त्याचा जो व्ह्यू पॉइंट होता, त्याचं जे मत होतं ते मांडण्यासाठी तो स्वतःची वकिली करत होता. म्हणजे त्याच्या मताची वकिली तो कृष्णाजवळ करत होता. अशा प्रकारची पूर्ण वकिली त्यांनी पहिल्या अध्यायात करून पाहिली आणि केली. तर कृष्णाने काय म्हटलं की तू मला इतकं सगळं शहाणपण शिकवतोयस, पण हे बरोबर आहे किंवा नाही आहे हे तुला माहिती आहे का? तर जेव्हा अर्जुनाची शरणागती पूर्ण झाली, अर्जुनाने कृष्णाला म्हटलं की आता मी तुझ्या शरण आलेलो आहे, तू मला कृपा करून मला जो काही मोह झालेला आहे तो कृपा करून नष्ट कर. तो म्हणतो की मला मोह झालेला आहे, मी मोहित झालेलो आहे, मला कळत नाही की मला काय करायचं, तर तू मला कृपा करून हे सगळं सांग. मी तुझ्या शरण आलेलो आहे, मी तुझा शिष्य आहे. असं जेव्हा आपण शरणागती पत्करतो, अशा प्रकारे आपण जेव्हा खऱ्या अर्थाने शिष्य होतो, त्यानंतर आपल्याला जे खरोखरी शिकायचं आहे ते शिकवणारा गुरु आपल्या आयुष्यात आपोआप येतो. असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. तर शिष्य गुरुच्या नात्यामध्ये गुरु महत्वाचा नसतो, शिष्य महत्वाचा असतो. कारण जोपर्यंत शिष्याच्या मनामध्ये मला अमुक हे ज्ञान प्राप्त करायचं आहे ही तीव्र इच्छा नसते, तीव्र इच्छा जागृत होत नाही, तोपर्यंत ते ज्ञान त्या शिष्याला कुठलाही गुरु देऊ शकत नाही. हे सत्य आहे. त्यामुळे गुरु शिष्याच्या नात्यामध्ये शिष्य हा महत्वाचा असतो. मी गुरु नाही, मी कोणाचाही गुरु नाही, मला कोणाचा गुरु बनायचं नाही, मी गुरु कधीही होणार नाही. मी केवळ शिष्यच आहे, शिष्यच राहणार आहे, साधक राहणार आहे शेवटपर्यंत. मी साधकच आहे. सत्याचा आपण नेहमी शोध घ्यायचा असतो आणि त्या सत्याच्या अनुभवामध्ये, त्या सत्याच्या अनुसंधानामध्ये आपण नेहमी राहायचं असतं. इतर लोकांना जर माझ्या अनुभवातनं किंवा माझ्या या शब्दांमधनं जर प्रेरणा मिळत असेल आणि त्यांनी जर मी जे प्रयोग करून बघितले ते प्रयोग करून बघण्याची त्यांची जर इच्छा असेल, त्यांना तशी जर प्रेरणा झाली, तर मला आनंदच आहे. आणि मी तुमचा एक साधारण भाऊ असं समजून तुम्ही मी जे म्हणतोय ते ऐकून घ्या, ते प्रेमाने ऐकून घ्या. तुम्हाला कदाचित माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. अनेक लोक इथे असतील की ज्यांना मी जे सांगतोय ते आधीपासूनच माहिती असेल. परंतु हे चिंतन मी तुमच्यासाठी नाही करत, हे चिंतन मी माझ्याचसाठी करतोय. ह्या चिंतनातून तुमचा किती फायदा होईल हे मला माहित नाही, परंतु ह्या चिंतनातून माझा खूप फायदा होतो. आणि केवळ या कारणासाठी मी हे भाषण करण्याचं मंजूर केलं की मी करेन, हरकत नाही. कारण की ह्याच्यातनं माझीच चित्तशुद्धी होते. हे करणं ही माझी गरज आहे, तुमची गरज नाही आहे. आणि भगवंताच्या कृपेने हे होतही आहे. तर मला आनंद आहे की हा कार्यक्रम होतोय, हे सगळं चिंतन होतंय आणि ह्या चिंतनाचा लाभ आपण प्रत्येकाने घ्यावा. कसं असतं पहा की आपल्याला नेहमी आनंदात राहावं असं वाटत असतं. आपला सगळा जो जीवनाचा आटापिटा असतो तो कशाकरता असतो की मी आनंदात राहावं, सुखात राहावं. परंतु तो आनंद आणि सुख आहे कुठे, कशात आहे, सुख कशाला म्हणतात, आनंद कशाला म्हणतात, हे आपल्याला कळतच नाही. आपल्याला नेहमी असं वाटत असतं की देशकाल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती या 5 गोष्टींमध्ये सुख सामावलेलं आहे.
म्हणजे आता सध्या मी ज्या देशात राहतोय त्या देशात मला चांगलं नाही वाटत, म्हणून मी दुसऱ्या देशात जाऊन राहतो. मग तिकडे गेल्यानंतर मी सुखी होईन असं मला वाटत असतं, म्हणून मी देशाटन करतो. देश, काल, म्हणजे आज मला बरं नाही वाटत आहे, पण मी आज जर चांगलं केलं तर मला नंतर बरं वाटेल. म्हणजे आज जर मी पुण्य केलं तर मला स्वर्ग मिळेल. काल. वस्तू, माझ्याजवळ अमुक एक वस्तू नाही आहे, ती वस्तू मला मिळाली की मी सुखी होईन. ठीक आहे. व्यक्ती, अमुक एक व्यक्ती माझ्या आयुष्यात असली तर बरं होईल, मग मी सुखी होईन. है ना, असं होतं. परिस्थिती, आजची परिस्थिती फारच बिकट आहे. सगळीकडे करोनामुळे हाहाकार आहे. तर ही परिस्थिती गेली की मग मी सुखी होईन असं वाटतं. असं नाही आहे, हे सापेक्ष आहे. देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती ह्या पाचही वस्तू सापेक्ष आहेत. म्हणजे एखाद्याला भारतात बरं वाटतं तर एखाद्याला भारताच्या बाहेर बरं वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की भारतात कधी जातो. अमेरिकेतल्या भारतीय लोकांना जर आपण विचारलं तर ते नेहमी भारताबद्दल बोलत असतात. आणि जेव्हा भारतात जातात तेव्हा मग ते त्यांना सगळ्यांना अमेरिकेतल्या गोष्टी सांगत असतात. म्हणजे आपण ज्या देशात आहोत ना त्या देशाबद्दल आपण बोलतच नाही. आपण जिथे नाही आहोत त्याच्याबद्दल बोलतो. म्हणजे काय? व्हर्च्युअल रियालिटी, कल्पना. आपलं हे सगळं आयुष्य कल्पनेवर आधारित असतं. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारच्या कल्पना आपण तयार करून घेतलेल्या असतात आणि त्या सगळ्या कल्पना सत्य आहेत असं आपण मानलेलं असतं. तर मुख्यत्वे 4 मान्यता असतात, 4 कल्पना असतात आपल्या डोक्यामध्ये, की मी कोण आहे? हे जग म्हणजे काय आहे? आणि मग हे सगळं जग तयार केलं तो कोण आहे? ईश्वर. आणि चौथं म्हणजे हे सगळं व्यवस्थित करण्यासाठी कुठल्या प्रकारची साधना करायला पाहिजे? आध्यात्मिक साधना काय करायला पाहिजे? ह्या सगळ्यांबद्दल आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या कल्पना असतात आणि त्या कल्पनाच खऱ्या आहेत, ह्या आपण मानत असतो. तर जेव्हा ह्या सगळ्या कल्पना आपल्या डोक्यातनं पूर्णपणे निघून जातात, म्हणजे एक कल्पना काढली आणि दुसरी कल्पना तिथे आणून ठेवली असं नाही आहे. गीतेचा जर आपण खरंच अभ्यास केला आणि आपल्या अनुभवावरनं हे सगळंच्या सगळं जे आपलं अंडरस्टँडिंग आहे, ते समजा पडताळून बघितलं, तर मग काय होईल? मग ती गीता पुस्तकात न राहता ती माझ्या जीवनाचा एक भाग बनेल. अशी ही गीता आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग व्हावा, हीच माझी सदिच्छा आहे आणि हीच माझी प्रार्थना आहे. आणि त्याच्यासाठी हे सगळं चिंतन आपण सुरू केलेलं आहे. आता मी एवढी प्रस्तावना करून इथे थांबतो आणि मग आपण काही प्रश्न घेऊ किंवा चिंतन करू. तर आपल्याला जर काही बोलायचं असेल, काही विचारायचं असेल, तर आपण हात वर करावा इलेक्ट्रॉनिकली. आपल्या स्क्रीनवर कदाचित दिसेल रेज हँड. तर तसं करा, म्हणजे मग आपण आपले प्रश्न घेऊ. आणि मग मी त्यांना किंवा अनघाताई किंवा व्योमाताई, ह्या व्योमाताई आपल्याला अनम्यूट करतील आणि मग आपण प्रश्न घेऊ. तर प्रसन्ना वॉन्ट्स टू अनम्यूट, सो प्लीज अनम्यूट युअर सेल्फ आणि मग आपण बोलूया. प्रसन्ना. सर ते तुम्ही देश, काल, व्यक्ती आणि आय मिस दोज अदर यू थिंग्स. मिस द अदर फोर. ओके. देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती. देश म्हणजे प्लेस, काल म्हणजे टाइम, वस्तू म्हणजे थिंग, व्यक्ती म्हणजे पर्सन आणि परिस्थिती म्हणजे सिच्युएशन. तर आपला जो आनंद असतो ह्या 5 वर अवलंबून आहे असा आपला समज असतो. तर तो समज कितपत खरा आहे हे आपल्याला माहिती नसतं. तर जेव्हा आपल्याला कळतं की हा जो समज आहे हा समज बरोबर नाही आहे. होतं काय माहिती आहे का, की आपल्याला असं वाटतं की अमुक एखादी वस्तू जर मला मिळाली तर मला आनंद होईल असं वाटतं. राईट. होतं काय की ती वस्तू आपल्याला जेव्हा मिळते ना तेव्हा आपली त्या वस्तूबद्दलची जी इच्छा असते आपल्या मनातली ती चालली जाते. तर मनामध्ये इच्छा असणं हे दुःखाचं कारण आहे आणि मनामधनं इच्छा निघून जाणं किंवा मनामध्ये इच्छा नसणं हे सुखाचं कारण आहे. सुख म्हणजे किंवा आनंद म्हणजे मनामध्ये इच्छा नसणं ह्याला म्हणतात आनंद. पण आपण काय, चुकीचा समज काय आपल्या मनामध्ये, की अमुक एखादी वस्तू मिळाली की मग मला सुख मिळेल किंवा आनंद मिळेल. तर तो आनंद त्या वस्तूत नसतो.
तो आनंद ऍक्च्युली आपल्या आतमध्येच असतो. तो आनंद प्रगट होतो त्या वस्तूबद्दलची इच्छा जेव्हा आपल्या मनातनं निघून जाते तेव्हा. असं होतं. तर ती वस्तू मिळवून सुद्धा ती इच्छा जाऊ शकते, किंवा त्या वस्तूचं चिंतन जर आपल्या मनातनं निघून गेलं पूर्णपणे, तरी सुद्धा आपल्याला ती वस्तू त्रास देत नाही. म्हणजे आता लहानपणी आपल्याला ना अनेक प्रकारची खेळणी हवी असतात, परंतु ती जी खेळणी असतात त्यांचा आता आपल्याला तेवढं आकर्षण नाही आहे. त्यामुळे ती वस्तू असली किंवा नसली तरी सुद्धा काही फरक नाही पडत, आहे की नाही? म्हणजे त्या वस्तूमुळे माझी मनस्थिती बिघडत नाही, किंवा असल्यामुळे किंवा नसल्यामुळे. तर असं आहे. तर जर आपल्याला कळलं की इच्छापूर्तीपेक्षा इच्छा निवृत्तीमध्ये आनंद आहे, तर मग आपण काय करू? मग आपण विचार करू की माझ्या मनामध्ये जी इच्छा होते, आता पहा की गेल्या 12-13 महिन्यामध्ये आपल्याला काय अनुभव आला आहे, की अनेक गोष्टींशिवाय सुद्धा आपण आपलं आयुष्य व्यवस्थित जगू शकतो, असं आपण स्वतःच्या अनुभवात सिद्ध केलं की नाही? तर तशा प्रकारे जर आपण कायमचं राहू शकलो, तर काय हरकत आहे? जितक्या कमी वस्तूंची आपल्याला गरज असेल, जितक्या कमी वस्तू आपल्या मनात असतील, तितके आपण जास्त सुखी असतो. म्हणजे सुखाचं आणि इच्छांचं जे गणित आहे, ते कसं आहे की सुख म्हणजे आपल्याजवळ काय काय आहे डिव्हायडेड बाय आपल्याला काय काय हवं आहे. आपल्याला काय काय हवं आहे ह्याची तर यादी अनंत आहे, परंतु आपल्याजवळ काय काय आहे, काय काय आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आपण किती प्रयत्न करतो किंवा आपली किती क्षमता आहे, त्याच्यावर अवलंबून आहे ना ते. तर ह्या गणिताचं उत्तर, जोपर्यंत हे डिनॉमिनेटर इन्फिनिट आहे तोपर्यंत शून्यच येईल ना. आपल्या मनामध्ये जर अनंत इच्छा असल्या तर आपलं सुख शून्य असेल, परंतु आपल्या मनामधल्या इच्छा जर शून्य झाल्या तर माझं सुख अनंत असेल. हे गणित आहे सुखाचं. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती ह्या 5 मुळे आपल्याला आनंद नसून आनंद आपल्या स्वतःमध्ये आहे. त्यामुळे आपण ज्या देशात असू, ज्या काळात असू, ज्या परिस्थितीत असू, ज्या व्यक्तीसोबत असू आणि ज्या वस्तूंसोबत असू, त्यांच्यामध्ये आपण सुखी असतो. ही गीतेची शिकवण आहे. दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः वीतराग भय क्रोधः स्थितधीर मुनिरुच्यते, असं भगवान म्हणतात दुसऱ्या अध्यायामध्ये. आपण त्याच्यावर करू चिंतन जेव्हा आपल्याला तिथपर्यंत येण्याची वेळ येईल तेव्हा. अनघाताई, आपल्याला काही विचार मांडायचे आहेत? आपण स्वतःला अनम्यूट करा आणि बोला. आतापर्यंत जे बोलू? सांगितलं म्हटलं, हा बोला ना, अवश्य. आपल्याला जर व्हिडिओ ऑन करता आला तर व्हिडिओ ऑन करा, म्हणजे हा, सगळ्यांना दिसेल ते. म्हणजे इच्छा ते बोला ना. ओके. वॉन्ट्स आर एव्हर रिकरिंग, हे तर माहितच आहे आपल्याला, जे आपल्या दुःखाचं कारण आहे. पण इच्छा नसणं, निरीच्छ असणं, किंवा एखादी इच्छा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण गीतेवर चिंतावं, ही सुद्धा ही इच्छाच झाली ना एक. अर्थात त्या लेवलला व्हायच्या आहेत नक्कीच, पण गीतेवरती चिंतन करावं किंवा आपल्या आयुष्यात त्या अनुषंगाने सुखकर मार्ग व्हावा, ही सुद्धा एक इच्छाच झाली ना. मग आपण ह्या लेव्हलला निरीच्छ होऊ शकतो का? अतिशय चांगला प्रश्न आहे आणि हा. ते चांगलं राहील का? ह्या लेव्हलला निरीक्षपणा आला तर ते चांगलं राहील. करू ना, ह्याच्यावर चिंतन करू थोडंसं. हा अतिशय चांगला प्रश्न आहे. आय एम डन विथ माय क्वेश्चन. फारच उत्तम. म्हणजे हा अतिशय चांगला प्रश्न आहे की माझ्या मनामध्ये गीतेबद्दल चिंतन करावं किंवा गीतेचा अभ्यास करावा, ही इच्छा येणं सुद्धा इच्छाच नाही का? ही इच्छा इच्छाच आहे. इच्छा या 3 प्रकारच्या असतात. आपलं सगळं आयुष्य जे असतं ना, ते 3 प्रकारांमध्ये, 3 गुणांमध्ये विभागले गेले आहे. एक तामसिक इच्छा असते, एक राजसिक इच्छा असते आणि एक सात्विक इच्छा असते. तर तामसिक इच्छा अशी
की ज्याच्यामध्ये केवळ आपल्या देहबुद्धीपर्यंत आपण असतो आणि त्याच्यामध्ये आपल्या देहाचा विचार असतो. त्याच्यामध्ये माझ्या देहाला जे सुख देईल इन्स्टंटेनियसली, क्षणार्धात, तशा प्रकारच्या सुखाच्या मागे मी असतो आणि त्याच्यासाठी जे कष्ट सहन करण्याची तयारी असते ना, ती नसते. तर अशी जी इच्छा की ज्याच्यामध्ये माझ्या देहाला सुख मिळावं आणि त्याच्यासाठी मला काही कष्ट करावे लागू नये, ही इच्छा तामसिक आहे. माझ्या देहाला सुख मिळावं, परंतु त्याच्यासाठी कष्ट करण्याची माझी तयारी आहे. तर मी मेहनत पण करीन, नंतर मला जे काही मिळेल ते मी त्याचा आनंद घेईन, सुख त्याच्यातनं मला प्राप्त होईल वगैरे, ठीक आहे, ही राजसिक इच्छा आहे. पण ती स्वतःपर्यंत अवलंबून आहे किंवा स्वतःपर्यंत मर्यादित आहे. जी सात्विक इच्छा आहे ती अशी की मला जी इच्छा होते किंवा मला जे प्राप्त करायचंय, मी जे काही कर्म करेन त्यातनं सगळ्यांचा फायदा व्हावा. म्हणजे माझा तर फायदा होईलच होईल, परंतु त्याच्यामुळे सगळ्यांचा, इतरांचाही फायदा होईल. म्हणजे कसं की आता ही गीता शिकण्याची जी इच्छा आपल्या मनामध्ये आहे, ती अशी आहे की गीतेच्या अभ्यासाने माझं चित्त शुद्ध होईल, माझी बुद्धी स्थिर होईल आणि मी जे काही करतोय ते जास्त चांगल्या तऱ्हेने करता येईल. केवळ माझ्या कल्याणासाठी नाही, केवळ माझा लाभ व्हावा ह्या दृष्टिकोनातून नाही, परंतु माझ्यामुळे सगळ्यांचाच लाभ व्हावा किंवा मी जे काही करतोय किंवा मी जे काही करते तुमच्या दृष्टीने म्हणायचं तर त्याचा लाभ सगळ्यांना मिळावा. अशा प्रकारची जी इच्छा असते ना, ती इच्छा सात्विक आहे. तर तशा इच्छा आपल्या आयुष्यात आपण जोपासाव्या आणि त्यातून जे काही फळ आपल्याला मिळतं, ते फळ सगळ्यांसाठी चांगलं असं असावं. त्यांनी केवळ आपल्याला वैयक्तिक फायदा व्हावा किंवा आपला स्वार्थ साधला जावा, याच्याऐवजी समष्टीचं कल्याण व्हावं. अशा प्रकारची इच्छा आपण या देहात असेपर्यंत आपल्याला असणं ही चांगली गोष्ट आहे. तर अशा प्रकारची इच्छा असायला काही हरकत नाही आणि अशा प्रकारचीच इच्छा असावी माणसाला. तर तशी इच्छा असणं चांगली गोष्ट आहे. परंतु एक वेळ अशी येईल की ही इच्छा देखील चालली जाईल. मग काय होईल की जे काही आपण करतोय ते सहज घडायला लागेल. त्याच्यामध्ये मी हे करतोय किंवा मी हे करते अशी भावना नाही राहणार. ती खरी इच्छा निवृत्ती. हे गुणातीत आहे. म्हणजे ह्या 3 गुणांच्या पलीकडे. तर ह्या गुणातीत अवस्थेचं वर्णन 14व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलंय. त्याच्यामध्येही आपण कधीतरी एखाद दिवशी करू चिंतन त्याच्यावर. हा सगळा कार्यक्रम जो आहे तो प्रत्येक श्लोक, एक-एक श्लोक घ्यायचा, मग त्याचा अर्थ घ्यायचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ घ्यायचा आणि मग तो अर्थ त्याचा किस काढायचा वगैरे असं आपण करणारच नाहीये. गीतेचा जो भावार्थ आहे आणि त्याचा आपण आजच्या जीवनात कसा उपयोग करू शकतो किंवा आजच्या जीवनात किंवा आजच्या शब्दांमध्ये आपल्याला ती कशी काय समजू शकते आणि ते झाल्यामुळे आपण आपलं जे रोजचं जीवन आहे ते आनंददायी किंवा आनंद प्रगट करणारं कसं काय करू शकतो, हा मुख्य विषय आहे. तर तसं जर आपल्याला सगळ्यांना करता आलं तर ते फार चांगलं होईल. तर ह्याच्यामध्ये बघा की आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न पडतात. तर ते प्रश्न समजा आपण घेतले चिंतनासाठी आणि त्याच्यावर थोडंसं चिंतन केलं, थोडा विचार केला, जरा सूक्ष्म विचार केला, तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रश्न हे नेहमी आपल्या व्यतिरिक्त जी काही गोष्ट आहे, म्हणजे ज्याला आपण अनात्म म्हणू, तिच्याबद्दल येत असतात. कारण की अनात्म वस्तूमध्येच विकल्प असतात, म्हणजे चॉईसेस, ऑल्टरनेटिव्स. तर जेव्हा आपण अनात्म वस्तूचं चिंतन करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न येतात. परंतु जेव्हा आपण आत्मतत्वावर चिंतन करतो, तेव्हा त्याच्याबद्दल प्रश्न नसतात. म्हणजे आजपर्यंत आपण कधीच आपल्या बायकोला किंवा नवऱ्याला विचारलं नाही, की "अगं जरा बघ, मी इथे आहे किंवा नाही आहे?" असं कधीच नाही होत. माझ्या असण्याबद्दल माझ्या मनामध्ये कधीच कुठल्याच प्रकारची शंका नसते. आणि देअर इज नो अल्टरनेटिव्ह. त्याचा विकल्प पण नाही आहे. म्हणजे मी आहे किंवा मी नाही आहे असं कधीच होत नाही. जर मी नाही आहे असं कधीच होऊ शकत नाही. तर मी आहे असं म्हणायची गरज नाही आहे. त्याचा फक्त अनुभव घ्यायचा आहे बस. आता समजा मी पुरुष आहे. तर मी सगळ्यांना जाऊन सांगत सुटणार आहे का, की मी पुरुष आहे बरं का, मी पुरुष आहे बरं का, मी पुरुष आहे बरं का. तर लोक हसायला लागतील माझ्याकडे बघून. "अरे, हा तर पुरुषच तर आहे. सांगतो कशाला आहे?" जर असेल तर सांगायची गरजच नाहीये. असेल तर फक्त तुम्ही राहा बस. यू जस्ट बी असं आहे.
तर माझा आवाज ऐकू येत नाहीये असं मला एक चॅट इथे आलेली आहे. तर आवाज येतोय. आवाज येतोय ना, मग कदाचित त्यांच्या डिव्हाइसमध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो, तर त्यांनी त्यांचा व्हॉल्यूम वाढवावा, म्हणजे मग त्यांना आवाज ऐकू येईल. बाकी सगळ्यांना आवाज व्यवस्थित ऐकू येतोय. आणि काही प्रश्न किंवा विचार कोणाला व्यक्त करायचे तर विचारू शकता आपण. आतापर्यंत मी जे सांगितलं ते आपल्याला कळलं असावं आणि पटलं असावं अशी मी आशा करतो. तर कोणाला काही जर बोलायचं असेल तर अवश्य सांगा. एनी अदर क्वेश्चन्स और कमेंट्स? हे ओपन फोरम आहे, मुक्त चर्चा सत्र आहे. इथे मी वक्ता आणि तुम्ही श्रोते असं नाही आहे. तर जरूर आपल्या मनात काही जर प्रश्न असले तर आपण विचारावेत, किंवा आपल्या मनात जर काही विचार असले तर व्यक्त करावेत, म्हणजे मग आपण त्याच्याबद्दल एकत्र चिंतन करू. मी तुम्हाला जसं आधी सांगितलं तसं मी ना वक्ता आहे ना गुरु आहे, मी फक्त तुमचा एक भाऊ आहे. तर ह्याच्याबद्दल सांगतो की हे का वाटतं असं. म्हणजे ज्यांना हे माहिती नाही आहे त्यांच्यासाठी, पुष्कळ लोकांनी हे ऐकलेलं आहे, परंतु हे पुन्हा सांगायला काही हरकत नाही एकदा, की आपल्याला असं वाटत असतं नेहमी की हा देह म्हणजे मी, ह्याच्या आतमध्ये मी आणि बाहेर जग, अशा प्रकारच्या कल्पनेमध्ये आपण असतो, नाही का. तर जर हा देह म्हणजे मी, तर हा देह कसा तयार झाला, ही वस्तू कशी तयार झाली. ह्या वस्तूमध्ये जे घटक आहेत, म्हणजे अगदी आपण फंडामेंटल एलिमेंट्स पर्यंत जाऊ, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयरन, म्हणजे जे केमिस्ट्रीमध्ये आपण शिकलो होतो की नाही अनेक गोष्टी, त्या सगळ्यांचे ॲटम्स जे आहेत ना, त्या ॲटम्स पासून हा देह तयार झाला ना. तर तयार कसा झाला, भगवंत सांगतात 3ऱ्या अध्यायात की अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभवा, यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा. अन्नात भवन्ति भूतानि म्हणजे अन्नापासून हे शरीर तयार होतं. तर हे जे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन मॉलिक्युल्स असतात ना, ॲटम्स असतात, ते सगळे आधी पृथ्वीमध्ये असतात, आणि मग त्यांचं रूपांतर फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून, प्रक्रियेतून होऊन त्याच्यापासूनच अन्न तयार होतं. म्हणजे अन्नामध्ये जे घटक असतात ते जमिनीतनं, पाण्यातनं, हवेतनं आलेले असतात. फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेतनं ते सगळे एकत्र येतात आणि त्यांचं रूपांतर होतं, आणि जी वस्तू तयार होते त्याच घटकांमधनं तिला आपण अन्न म्हणतो. आणि मग ते जे अन्न असतं, म्हणजे तेच घटक, ते अन्न जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा ही वस्तू तयार होते. म्हणजे काय झालं की आधी आपण ज्या वस्तूला माती म्हटलं, तिचं रूपांतर झाल्यानंतर त्याच मातीला आपण अन्न म्हटलं, आणि तिचं रूपांतर झाल्यानंतर त्याच मातीला आपण आपलं शरीर म्हटलं. ठीक आहे ना. परंतु हे शरीर मातीचा पुतळा तर नाही आहे, किंवा माती नाही आहे. हे फिजिकली, मटेरियली माती आहे, परंतु हा मातीचा पुतळा बोलतोय ना तुमच्याशी. तर ह्या पुतळ्याला बोलतं करणारी जी शक्ती आहे ना, ती शक्ती आपल्या सगळ्यांमध्ये एकच आहे. तिला आपण फादर प्रिन्सिपल म्हणू, म्हणजे तो आपला पिता आहे. ठीक आहे. तर आपली जी माता आहे ती पृथ्वी आहे. पृथ्वीच्या पोटातनं आपण सगळे बाहेर निघालेलो आहोत, सगळे जीव. म्हणजे आपण जे लोक इथे जमलेलो आहे ते नाही, सगळेच. म्हणजे पशु पक्षी आणि वनस्पती सुद्धा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे म्हणतात ना ज्ञानेश्वर महाराज. ते का म्हणतात, ह्याच्यासाठी म्हणतात की सगळे जीव पृथ्वीपासून तयार होतात, त्यामुळे सगळ्या जीवांची पृथ्वी ही एक आई आहे, कॉमन. आणि त्यांच्यामध्ये जो प्राण आहे, तो प्राण म्हणजे आपला पिता आहे, प्राणपिता. सो आई पण एक आणि पिता पण एक, ह्या नात्याने आपण सख्खी भावंड आहोत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही माझ्याकडे फक्त एक भाऊ म्हणून बघा. म्हणजे यात अनेक लोक असे असतील की ज्या माझ्या धाकट्या बहिणी सारख्या आहेत, तर त्या मला दादा म्हणतात. जे माझ्यापेक्षा मोठे आहेत ते मला विक्रम म्हणतात, आणि ज्यांची माझी अशी औपचारिक ओळख नाही ते मला, त्यांना जे म्हणायचं असतील ते म्हणतील. पण मला मनातनं जे वाटतं ते असं आहे की इथे उपस्थित असलेले जेवढे लोक आहेत ते सगळेच्या सगळे माझे भावंड आहेत, म्हणजे बंधू आणि भगिनी. तर ह्या भावनेने जेव्हा मी तुमच्याकडे बघतो किंवा तुमच्याशी बोलतो, तेव्हा माझ्या मनामध्ये तुमच्या प्रती प्रेमाशिवाय दुसरी कुठली भावना असू शकते. तर
हे जे अंडरस्टँडिंग आहे, ह्या अंडरस्टँडिंगनी आपण जेव्हा राहायला लागतो जगामध्ये, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मनुष्य होतो. जोपर्यंत आपण ह्या अंडरस्टँडिंगनी राहत नाही, तोपर्यंत पशुपेक्षाही वाईट प्रकारे आपण जगत असतो. आपण नेहमी बघतो की नाही, की प्राण्यांच्या जगतामध्ये मनुष्य प्राणी सोडून इतर कुठलाही प्राणी गरजेपेक्षा जास्त कुठल्याच गोष्टीचा उपयोग करत नाही किंवा उपभोग तर घेतच नाही. परंतु आपण किती गोष्टी गरजेपेक्षा जास्त वापरतो. अन्न झालं किंवा आपल्या जवळच्या ज्या वस्तू आहेत त्या, किती गोष्टी आपण जमा करतो गरज नसताना. आणि प्राणी दुसऱ्या कुठल्या प्राण्यावर उगीचच्या उगीच बलात्कार नाही करत, पण मनुष्य तर करतोय. मनुष्य जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करतोय, तोपर्यंत मनुष्याला प्राणी देखील म्हणून घेण्याचा अधिकार नाही, नाही का? परंतु आपण तर आहोत तर मनुष्य. तर जेव्हा या 3 गोष्टी आपल्या मनात देखील येत नाही ना, या गरजेपेक्षा जास्त खाणं, गरजेपेक्षा जास्त वस्तू जमा करणं किंवा बलात्कार, ह्या 3 गोष्टी आपल्या मनातनं देखील पूर्णपणे निघून जातात. त्याच्या मनात पण येत नाही, कधी स्वप्नात पण येत नाहीत. तेव्हा आपण प्राणी होतो. आणि जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं, की इथे सगळे जे जमलेले लोक आहेत, हे आपले बंधू आहेत किंवा भगिनी आहेत. कारण पृथ्वी आपली आई आहे आणि प्राण आपला पिता आहे. तर तेव्हा आपण मनुष्य म्हणून राहायला सुरुवात करतो. आणि अशा प्रकारे राहिलो आपण, नुसतं मनुष्य होऊन जरी राहिलो ह्या जगात, तरी आपण पुरे. देव वगैरे होण्याची काही गरज नाही, पण राक्षस होण्याची गरज तर अजिबातच नाही. त्यामुळे जर अशा सात्विक इच्छा आपण जोपासल्या, तर आपण देवत्वाकडे जाऊ. आणि जर तामसिक इच्छा आपण जोपासल्या, तर आपण राक्षस वृत्तीकडे जाऊ. तर तसं नाही करायचं. आपल्याला मनुष्य म्हणून राहायचं तरी पुरे. मनुष्य म्हणूनच राहू आपण. मनुष्याच्या देहात आलो, मनुष्यासारखं राहू. आणि मग आपण चिंतन करू. मग आपण विचार करू, की मनुष्य म्हणजे काय, खरंच मनुष्य म्हणजे काय. आणि ते जर माझ्या लक्षात आलं आणि आपण जर तसे राहायला लागलो, तर मग असं लक्षात येईल, की अरे, मी हा देहामध्ये अडकलेला संकुचित जीव नाहीये. माझं जे स्वरूप आहे ते अनंत आहे. माझं स्वरूप जे आहे तेच आनंद आहे. आनंद आणि अनंत ह्याच्यामध्ये फरक नाही. तर जेव्हा मला हे लक्षात येतं स्वतःबद्दल, त्याच्यानंतर माझं मन खूप शांत होतं. म्हणजे इतक्या शांतीचा अनुभव येतो की कमालीच्या बाहेर. तेवढी शांती मला याच्या आधी कधीही अनुभवायला आलेली नसते. तर अशा प्रकारच्या शांतीचा आनंद आपल्याला सगळ्यांना आत्ताच्या आत्ता येऊ शकतो. कारण की हेच आपलं खरं स्वरूप आहे. विचार करा तुम्ही. आपण जे अगदी सगळ्यात पहिले बोललो ना, की जे सत्य असतं ते सत्यच असतं, नेहमीच सत्य असतं. आणि जे असत्य असतं ते कधीच सत्य नसतं, ते नेहमी असत्यच असतं. त्यामुळे सत्य आणि असत्य ह्याच्यामधला जो विवेक आहे, तो जर आपण करू शकलो आणि सत्याला धरून ठेवलं आणि असत्याला सोडून दिलं, त्याला म्हणतात विवेक. तर हे जर आपल्याला करता आलं, तर आपण खरोखरीच मनुष्य म्हणून राहू शकू. आणि तशा प्रकारचा अनुभव आपल्याला सगळ्यांना सहज घेता येणं शक्य आहे. आपण जर जे आपण नाही आहोत त्याच्याबद्दल चिंतन करणं जर सोडून दिलं, तर मग जे आहोत तेच उरेल ना फक्त. तर आत्मचिंतन आपण जे ऐकतो ते आत्मचिंतन म्हणजे काय आहे, की आत्मचिंतन तर तसं आपण खरं तर करू शकत नाही. कारण की आत्म्याचं जे स्वरूप आहे, आपलं जे खरं स्वरूप आहे, ते चिंतन करण्याचा विषय नाही आहे. ते बुद्धीच्या पलीकडे आहे. तो अनुभवाचा विषय आहे. तर तो अनुभव आपल्याला येण्यासाठी आपण जर अनात्म वस्तूचं चिंतन बंद केलं, तर आत्मवस्तू तर तिथेच असते. मग ती प्रकट होते. मग असं लक्षात येतं, की अरे, हे तर आपल्याजवळच होतं. म्हणजे माझा जो चष्मा मी घरभर शोधत फिरत होतो, तो माझ्याच डोक्यावर होता. असं होतं. याच्याबद्दल काही कोणाला चिंतन करायचं असेल, प्रश्न विचारायचा असेल, तर आपण विचारू शकता. वेदवती यांनी सांगितलं, की खूप छान आणि सोप्या पद्धतीने आपण समजावलं. धन्यवाद. आपल्याला हे मी सांगितलं ते कळलं, पटलं, याच्याबद्दल आपले धन्यवाद. जर आपल्याला कोणाला काही बोलायचं असेल, तर आपण हात वर करू शकता.
आणि मग आपण ते घेऊ शकतो की कोणाला समजा काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल, आपण ते घेऊ शकतो. तर कोणाला काही बोलायचं आपली जी शिक्षण व्यवस्था आहे किंवा आपण ज्या समाज व्यवस्थेत राहतो तिथे इम्प्रेशनला जास्ती महत्व दिलंय. म्हणजे लहानपणापासून आपली अपब्रिंगिंग अशी होते किंवा एकंदरीत आपल्याला इम्प्रेशनसाठी आपल्याला क्रिएट केलं जातं की नाही, आपल्याला वी हॅव टू बी बेस्ट, वी हॅव टू बी बेटर दॅन अदर्स वगैरे. सो हे इम्प्रेशन एक भाग झाला, पण आपल्याला गीता किंवा ह्या सर्व गोष्टी आपल्याला एक्सप्रेशन वरती जास्ती हे करतात. पण इतक्या वर्षांचा आपला एक संस्कार असतो ते सगळं पुसून म्हणजे एक्सप्रेशन मध्ये असं असं म्हणजे ते कसं तिकडे आपलं माइंड किंवा एकंदरीत त्याच्यातला आनंद कसा घेता येईल? किंवा ते कसं करता येईल, चांगला प्रश्न आहे हा. हे पहा, कसं असतं की आपल्याला जो काही अनुभव येतो ना, तो अनुभव बाहेरच्या कुठल्या तरी विषयाचा आहे, तर त्या विषयामध्ये आपलं मन अडकलेलं असतं, असं असतं. कारण की आपली जी इंद्रिय आहेत ती सगळी इंद्रिय नेहमी बहिर्मुखी असतात. आपल्या डोळ्यांना, आपल्या जिभेला, आपल्या नाकाला, आपल्या कानाला, आपल्या त्वचेला नेहमी त्यांचे जे विषय आहेत त्यांच्या स्पर्शाने सुख मिळतं. त्यामुळे काय आपल्याला असं वाटत असतं की ह्या वस्तूमुळे, ह्या विषयामुळे मला आनंद मिळतोय, असा आपला समज असतो. म्हणून मग आपण उपजतच ह्या देहात आल्यानंतर अशा विषयांच्या मागे सारखं जात असतो. तर ते न जाता तो आनंद ॲक्च्युअल कशामुळे होतोय याच्यावर जर आपण चिंतन केलं ना, तर मग आत्ता जसं मी सांगितलं की तो आनंद जो असतो तो आपल्या आतमध्येच असतो. तो फक्त प्रगट होतो जेव्हा त्या वस्तूची इच्छा मनातनं निघून जाते तेव्हा. कुठल्याही वस्तूबद्दल तेच आहे. आणि तसं जर नसतं, म्हणजे वस्तूमध्ये जर आनंद असता, तर मग काय झालं असतं की जी वस्तू मला आनंद देते आहे ती वस्तू प्रत्येकालाच आनंददायक असली असती. पण तसं नसतं ना. मला एखादी जी वस्तू आवडते ती इतरांना आवडेलच असं नाही आहे. किंवा सगळ्यांना जी वस्तू आवडेल, दुसऱ्या कोणाला जी वस्तू आवडेल ती मला आवडेल असं काही शक्य नाही आहे. असं आहे. तर इतकं सोपं आहे. जर आपल्याला हे समजलं ना व्यवस्थित की आनंद कशात आहे, मग काय होईल की आपण त्या खऱ्या आनंदाच्या मागे लागू किंवा त्या खऱ्या आनंदातच राहू. कारण की त्या आनंदाचं आपलं स्वरूपच आहे. तर शोधायला जायची कुठे काय गरज आहे. पण आपल्याला कसं असतं की आत्तापर्यंत आपलं सगळं जे आयुष्यानं ते बाहेर शोधलेलं आहे. आपण सगळं अपीअरन्स याच्यावर आपलाही फोकस आहे आणि इतरांचाही फोकस आहे. म्हणून काय झालं की आपल्या आई-वडिलांनी आपल्याला शिकवलं की नाही एवढा फोकस असायला पाहिजे तुमचा, किंवा तुम्हाला अपीअर व्हायला पाहिजे, किंवा यू शुड अपीअर टू बी अट्रॅक्टिव्ह, किंवा तू असं दिसायला पाहिजे, असं बनायला पाहिजे वगैरे, अशा प्रकारचं आपल्याला लहानपणापासून बाळाकडून मिळालेलं असतं. पण तसं नाही आहे. आधी तसं नव्हतं. आपल्यावर हा जो पगडा बसलेला आहे मटेरियल नेचरचा, किंवा हे जग सत्य आहे ह्या भ्रमाचा, त्याच्यामुळे असं होतं. तर तो जर पगडा आपल्या डोक्यावरचा निघाला किंवा आपल्या साधनेतून समजा आपण घालवू शकलो, तर मग आपण आनंदीच होतो, किंवा आपलं स्वरूपच आनंद स्वरूप आहे हे आपल्याला कळेल आणि मग आपण तसे राहू, असं होईल ना. तर अशा प्रकारची साधना करत असावा माणसाने नेहमी. तर इथे 2 लोकांचे हात वर आलेत, तर मी पहिले अरविंदजींना घेतो आणि नंतर मग अपर्णाताईंना घेऊ. तर अरविंदजी, आपण स्वतःला अनम्यूट करा आणि काहीतरी विचारा. नमस्कार. बोला. नमस्कार. खूप खूप छान सांगून राहिले आपण. थँक्यू. आणि विश्लेषणात्मक आहे. पण असं आहे की समाज मन ज्या वेळेला जगत असतो स्वतः, त्यावेळेला समाज मनामध्ये नेहमी द्वंद्व असतं. आणि या द्वंद्वामध्ये तो जगत असताना, सत्यतेच्या मार्गाकडे जाताना त्याच्या वाटा आणि वळण ही खूप असतात, खाचा खळगे पण खूप असतात. आणि असं असताना गीता तत्वज्ञानातनं आपल्याला सामाजिक काम करताना या सगळ्या प्रोसेसमध्ये जात असताना मला नेहमी असं वाटतं की बा आपण चिंतनात कुठेतरी कमी पडतो आणि या चिंतनाचा भाग वाढावा आणि तो कसा वाढवता येईल
तो वाढवण्यासाठी गीता तत्वज्ञान म्हणून कोणाचं वाचनही केलं पाहिजे आणि कसं त्याचं चिंतन केलं पाहिजे हे थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. करेक्ट. तर आज आपण या चिंतनाला फक्त सुरुवात केलेली आहे. त्यामुळे पहिले मी थोडंसं आज जरा त्याची प्रस्तावना म्हणा किंवा इंट्रोडक्शन सारखं दिलं. तर हे जे मार्ग आहेत किंवा हे जे टेक्निक्स आहेत त्याच्याबद्दल आपण अवश्य बोलू आणि त्याच्याबद्दल चांगली चर्चा करू. जितकं आपल्याला चिंतन करता येईल, जितकं सूक्ष्म चिंतन करता येईल तितकं चांगलं आहे. कसं असतं बघा, की आपण जिथे असतो, आपण आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये किंवा आध्यात्मिक आपल्या रस्त्यावर वाटचालीमध्ये आपण कुठल्या ठिकाणी आहोत, त्यानुसार आपल्याला काय अनुभव येतोय, म्हणजे काय दृश्य दिसतंय ते ठरत असतं. म्हणजे विचार करा, की आपण समजा पुण्याहून आता आपण सिंहगडला गेलो. तर सिंहगडवर जाताना जसं-जसं आपली उंची वाढेल, म्हणजे रस्ता आपण वर-वर जात जाऊ, तसं-तसं जे दृश्य असतं ते बदलत असतं. आहे की नाही? तर जर आपण बरोबर मार्गाने जात असलो, तर दृश्य चांगलं, 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 चांगलं होत जाईल. पण जर दृश्य चांगलं, 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 चांगलं होत नसेल आणि खराब, 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 खराब होत असेल, तर मग आपण असं समजायला हरकत नाही, की आपण सिंहगडाकडे वर जाण्याऐवजी पानशेतच्या धरणात शिरतोय. असं होईल. तर ही जी साधना आहे, ती साधना करताना आपल्याला पण जाणवतं, की काय-काय होतंय म्हणून. तर गीतेवर चिंतन करताना किंवा त्यानुसार साधना करताना आपलं मन जास्त, 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 जास्त शांत, 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 शांत होत जातं. आणि तसं जर नसेल होत आणि आपण जर विषयांमध्ये, वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये, देशामध्ये, कालामध्ये, परिस्थितीमध्ये जर अडकत असलो, तर मग आपली साधना बरोबर नाही आहे असं समजायला काही हरकत नाही. समाजामध्ये काम करायला काहीच हरकत नाही आणि करावं माणसाने. इनफॅक्ट आपलं सगळं जे काम असतं ते समाज पुरुषाच्या चरणी अर्पण करण्यासाठीच असायला पाहिजे. ह्यालाच कर्मयोग म्हणतात. ते करत असताना आपली चित्तशुद्धी व्हायला पाहिजे. ते करत असताना मला याच्यातून मला काय मिळेल किंवा मला काय मान-सन्मान मिळेल किंवा मला पद्मश्री मिळेल, पद्मभूषण मिळेल वगैरे अशा प्रकारचं जर माझ्या मनामध्ये आलं, तर मग ती समाजसेवा आपण करायलाच नको. दॅट इज अ ट्रान्झॅक्शन. जर ती सेवा करत असताना, ते समाजकार्य करत असताना माझं मन शांत असेल आणि मी आनंद प्रगट करत असेन, तर ती समाजसेवा होईल. नाहीतर मग काय होईल ते असंच कुठलं तरी स्वार्थी कार्य होईल, की त्याच्यातनं मला काहीतरी मिळवायचंय. असं होईल. तर समाजसेवा करायला काहीच हरकत नाही आणि करावीच. इनफॅक्ट प्रत्येक कार्य समाजासाठीच असावं. म्हणजे मी जे काही करतोय त्यातून केवळ माझा स्वार्थ न साधला जाता सगळ्या समाजाचं हित साधलं जावं, असंच असायला पाहिजे. असं जेव्हा असेल तेव्हाच ते काम चांगलं होईल. तर मी आता अपर्णाताईंना सांगतो, की आपण अनम्यूट करा स्वतःला आणि आपल्याला जे म्हणायचं होतं ते सांगा. व्हिडिओवर आता सगळ्यांना दिसेल पण आपण काय आहे. ते तर आहे, मी व्हिडिओवर घेऊ शकते, पण आता बंद केलाय कारण तिकडे आपल्या इथेच आहे म्हणून. बरं, हरकत नमस्कार. नाही. आणि नमस्कार. मला विचारायचं होतं, ह्या इच्छा या वयानुसार बदलतात का? वयानुसार कारण बदलतातच. कारण आपण पहिल्यांदा जो विचार करतो तो माझ्या मते तरी फार तामसी असतो. मग त्याच्यात राजसी योग येतो आणि मग सात्विक योग येतो. म्हणजे टुवर्ड्स द एज इट इज चेंजिंग, इजंट इट? दॅट इज ॲब्सोल्युटली राईट. दॅट इज ॲब्सोल्युटली राईट. तसं होतं. कारण की कसं असतं, की आपण लहान असताना आपण देहबुद्धीमध्ये असतो. म्हणजे आपल्याला सारखं असं वाटत असतं ना, की हा देह म्हणजे मी आहे. त्यामुळे ह्या देहाला जे आवडेल ते आपण सगळं करत असतो. आणि तेव्हा पुष्कळशा आपल्या इच्छा तामसी असतात. नंतर मग काय जेव्हा तरुण होतो राजसी तेव्हा होतात. तेव्हा राजसी होतात. कारण की तेव्हा आपण कष्ट करायची तयारी असते. आपली करतोच देखील आपण, पण त्याचं फळ आपल्याला हवं असतं. तर त्या राजसिक इच्छा असतात. पण त्याच्यानंतर मग जेव्हा ह्या चिंतनामध्ये आपण लागतो किंवा त्या इच्छा पूर्ण करून देखील आपल्याला कृतकृत्यतेचा अनुभव नाही आलेला आहे. म्हणजे फुलफिलमेंट हॅज नॉट हॅपन्ड. हे जेव्हा लक्षात येतं, मग त्याच्यानंतर आपण चिंतन करायला लागतो, की जे आपण आत्तापर्यंत केलं, जे प्रयोग केले, त्याच्यातनं आपल्याला जे प्राप्त करायचं होतं ते कायमस्वरूपी का बरं प्राप्त नाही झालं? तेव्हा मग आपण हे प्रश्न विचारायला लागतो. हे प्रश्न विचारायला लागल्यानंतर आपला आध्यात्मिक जन्म झाला आहे असं आपण समजायचं आणि मग त्या दिशेने वाटचाल सुरू करायची. तर आपण
इथे आलात आणि हा प्रश्न विचारलात आणि आपण नेहमी गीतेच्या क्लासला भेटतो, तर त्यामुळे मला फार आनंद आहे की आपल्या मनामध्ये ही इच्छा आहे आणि आपण हे करत असतो सारखं. नेहमी करत राहावं असंच म्हणेन मी. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. यू आर मोस्ट वेलकम. आणखी कोणाला काही प्रश्न? आणखीन एक 2-3 मिनिट आहेत तास संपायला, तर तोपर्यंत आपण करू चिंतन. नंतर मग पुढच्या वेळेस भेटू पुन्हा. आपण सगळे लोक इथे इतक्या वेळ आलात आणि शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं, माझ्यासोबत चिंतन केलं आणि मला स्वतःला चिंतन करण्याची संधी दिली, याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. तर प्रसन्नाला आणखीन एक प्रश्न विचारायचा. तर प्रसन्न, प्लीज प्रश्न विचार आपला. अनम्यूट कर स्वतःला. सर नमस्ते. नमस्ते. सर मला हे विचारायचं होतं की सात्विक या स्थितीवर यायसाठी, ठीक है, विथ एज हमने देखा है कि जैसे जैसे हम बुजुर्ग होते जाते हैं तो वो सात्विक की तरफ जाते हैं. मेरे बहुत सारे फ्रेंड्स हैं जो बुजुर्ग हैं और उनको मैं उन्हीं स्टेट ऑफ माइंड में देखता हूँ, क्योंकि वो दे हैव ऑलरेडी लिव्ड देयर लाइफ, नाउ दे वांट टू गिव बैक. पर सर अगर मैं जैसे 30 साल का लड़का हूँ और अगर मुझे इस स्थिति में रहना है, बट अगर पर साथ ही साथ में मेरे पास में रिस्पॉन्सिबिलिटी है, फैमिली रिस्पॉन्सिबिलिटी है, तो ये कैसे मैनेज करके मैंने कैसे कर सकते हैं हम लोग? मैंने हम ये बहुत अच्छा प्रश्न है, बहुत ही अच्छा प्रश्न है. तो प्रसन्ना, सर, इस प्रश्न का जो उत्तर है उसको कहते हैं कर्मयोग, और वो हम सभी ने करना चाहिए. और कर्मयोग का जो सिद्धांत है वो सबसे पहले बताया गया है गीता में, तो उस पर हम अगली बार विस्तार से चिंतन करेंगे, क्योंकि इसका मुझे 2 मिनट में उत्तर नहीं देना है. अगर हम इसके ऊपर ही पूरा चिंतन करेंगे तो हमको इस प्रश्न का उत्तर भी मिलेगा, और इस चिंतन में किस प्रकार से रहना है गृहस्थ आश्रम में उसका भी उत्तर मिलेगा. और पैसा कम कमाना है ऐसा विषय नहीं है. पैसा कमाओ, लेकिन पैसे में सुख है या पैसे में आनंद है, इस भ्रांति से हम आगे चले जाएंगे. पैसा कमाएंगे, खूप कमाएंगे. प्रभू रामचंद्र जे होते ना, त्यांना 15व्या वर्षी हे योग वाशिष्ठ सांगितलं होतं, वशिष्ठ मुनींनी. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांनी 11,000 वर्ष राज्य केलं. जस्ट इमॅजिन. तर अशा प्रकारे व्यवस्थित रामराज्य राहू शकतं, आपल्या आयुष्यात सुद्धा राहू शकतं, आणि आपण तशा प्रकारे राहावं अशीच मी प्रार्थना करेन. तर आपण हा विषय पुढच्या वेळेस घेऊ. आता प्रज्ञाताई इथे आलेत, त्यांनी जर 1 मिनिटात मला काही विचारलं तर मी 1 मिनिटात उत्तर देईन, नंतर मग आपण पुढच्या वेळेस भेटू परत. चालेल. थँक्यू दादा सो मच. इट इज You are ऑलवेज most सो welcome. इन्स्पायरिंग टू हिअर यू, टू लिसन यू, टू सी यू. अरे वा, खूपच चांगलं. पण आज काय विचारायचंय सांग. आपण आपल्या लाईफमध्ये कोणत्या स्टेजवर आहोत हे जे तुम्ही आता मागे बोललात, आणि ते कसं ओळखायचं? व्हॉट इज इट दॅट वी हॅव रिअली अचीव्ड, व्हॉट इज इट दॅट वी शुड गिव्ह अप. म्हणजे मी असा विचार केला तर आय फॉलो माय गट फील, की इरिस्पेक्टिव्ह ऑफ कुठला योग आहे आपल्या आयुष्यात सुरू, कर्मयोग आहे और व्हॉट एव्हर आज मला काय करायची इच्छा आहे, आणि ते is this the right behavior for me, for my people around us, or whatever, for the general well-being of everyone? That is the right thing, and that is what I think and then behave. Is that the right thing to do? करेक्ट. तर हा खूपच चांगला प्रश्न आहे. तर आपण हाही प्रश्न, इनफॅक्ट आपण एक काम करू, पुढच्या वेळेस जेव्हा चिंतन करायला सुरुवात करू तेव्हा मग आपण इथपासूनच सुरुवात करू, की मी जे करतोय किंवा मी जे करते ते बरोबर आहे किंवा नाही, हे कसं काय मला कळेल. तर त्याच्यापासून आपण सुरुवात करू आणि मग कर्मयोग ह्याच्याबद्दल आपण जरा चिंतन करू. ठीक आहे. तर आज 1 तासभर आपण शनिवारची संध्याकाळ भारतात आणि शनिवारची सकाळ इथे अमेरिकेत माझ्यासोबत चिंतनामध्ये घालवली म्हणण्यापेक्षा चिंतनामध्ये इन्व्हेस्ट केली. त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे. आणि आपण पुढच्या शनिवारी याच वेळेस पुन्हा भेटू. नमस्कार.